मंत्री जयकुमार गोरेंमुळे आमच्या हक्कांवर गदा, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा आरोप. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले असून आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे. या आंदोलनात जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले असून कर्मचाऱ्यांना निर्वाह भत्ता शासकीय तिजोरीतून मिळावा तसेच महासंघाच्या मागण्यांचे प्रोसिडिंग ग्रामविकास विभागाने तात्काळ मंजूर करावे. या मागण्यांसाठी महासंघाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले होते. मात्र प्रशासनाकडून याची कोणती दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आज साताऱ्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर रास्ता रोको करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ग्रामविकास अधिकारी जयकुमार गोरे यांना लक्ष करत यांच्यावर टीकेची झोड उठवली. जयकुमार गोरे यांच्यासारख्या निष्क्रिय मंत्र्यांमुळे आज आमच्या हक्कांवर गदा आल्याचा आरोप करत येथे 8 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा अरे जयकुमार गोरे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जयकुमार गोरे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। होश में आके बात करो, बात करो, बात करो। होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, वरना कुर्सी छोड़नी होगी, छोड़नी होगी, छोड़नी होगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, अरे कल भी हम जीते थे। आज भी हम जीतेंगे। आम्ही 27 जुलैपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आम्ही हजारो कर्मचारी आज या ठिकाणी आलेलो आहोत. यापूर्वी या शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही अनेक मोर्चे काढलेले आहेत. आमच्या मागण्या नव्या काहीच नाहीत. आम्ही ज्या लढा करून मिळवलेल्या मागण्या आहेत त्या मागण्याची अंमलबजावणी करा असं आम्ही सांगतोय. उदाहरणार्थ यावलकर समिती नावाची समिती आहे, तिच्या सूचना अंमलात आणा, तिची अंमलबजावणी करा. किमान वेतनाचं पुनर्रचना 23 सालीच पूर्ण झालेले आहे, 2 वर्ष पुढे गेलेले आहेत, त्याची पुनर्रचना करा. किमान वेतनातला आमचा 35 महिन्याचा फरक यांच्याकडे राहिलेला आहे, तो फरक आम्हाला ताबडतोब द्या. आमच्या कर्मचाऱ्याच्या पगारातून उत्पन्न वाढलं नाही म्हणून बेकायदेशीरपणानं अन्यायी पद्धतीनं त्यांची पगार कापत आहे, त्यांना पेन्शन योजना द्या. या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही मैदानात आलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी आमचा निषेध नोंदवतोय. हा निषेध नोंदवून पुढचा लढा सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे. कारण आमचं म्हणणं असं आहे की फिरका गरस्तों से कहो करते रहो रश्मे किसम, फिरका गरस्तों से कहो करते रहो रश्मे सितम, हमने ही खाई है कसम, या तू सही या हम सही, अशी आर पारची लढाई करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातलं गाव पिंजून काढू. त्याचा पुढचा आमचा कार्यक्रम आमच्या महासंघाचे महासचिव कॉम्रेड नामदेव चव्हाण आपल्याला सांगतो. आमच्या महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांनी आजच्या मोर्चाचा जो काही विषय आहे तो आपल्यासमोर कथन केलेला आहे. मी नम्रपणे सांगतो की आम्ही लोकशाही मार्गाने जुलै 2025 पासून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्ही 3 टप्प्यावर आंदोलन केले आणि आता नाविलाजानं आम्हाला हे मोर्चा जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर काढण्याचं मजबुरी जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे, याचा आम्ही निषेध करतो. आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगेन की हा ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतनापासून दूर आहे. हा ग्रामपंचायत कर्मचारी अभय यावलकरच्या शिफारशीपासून दूर आहे. उत्पन्नाची वसुलीची अट त्याला जाचक आहे, आकृतीबंधाची अट त्याला जाचक आहे. 10% आरक्षणाप्रमाणे त्याची भरती केली जात नाही. हे इतके प्रलंबित प्रश्न शासनाच्या पातळीवर जे सरकारने मंजूर केलेले आहेत त्याची अंमलबजावणी होत नसेल तर हे मंत्री काय करतात ह्याचा प्रश्न पडतो आम्हाला. कुणाचं राजकारण करतात, कुणासाठी राजकारण करतात, हा अतिशय गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या या सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संतप्त प्रतिक्रियेने निर्माण झालेला आहे. आपण बघतोय नजीकच्या देशामध्ये काय घडलं ते. लोकांचं ऐकायचंच नाही. आम्ही जी काय पुन्हा आमचं म्हणणं पुरवठो हे चलत नसतं. जयकुमार गोरे, अजून या भारताचं संविधान शिल्लक आहे.
अजून भारताची लोकशाही शिल्लक आहे, त्या मार्गाने आम्ही तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतो आणि तुम्हाला ज्यांनी मंत्री पदावर बसवलंय त्या देवेंद्र फडणवीसचा मुख्यमंत्र्याच्या नागपूरच्या घरावर येत्या 8 ऑक्टोबर रोजी याच्यापेक्षा प्रचंड प्रदर्शन केल्याशिवाय हा महाराष्ट्रातला ग्रामपंचायत कर्मचारी येणार नाही. महाराष्ट्रातला 75,000 कर्मचारी 8 ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीसच्या घरावर चाल करून जाईल आणि चला नागपूर घोषणा देऊन आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे जयकुमार गोरे नीट समजून घ्यावं असं मला नम्रपणे सांगायचं. जयकुमार गोरे आपल्या आंदोलनाच्या काय दखल घेण्यासाठी आले होते का? नाही आले होते. या संदर्भात तुम्ही त्यांना लेखी निवेदन वगैरे काय दिलं? आम्ही लेखी निवेदन गेले 3 महिन्यापासून देत आहोत. या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की ग्रामविकास मंत्र्याच्या निर्देशाप्रमाणे मी तुम्हाला तारीख देते बैठकीची, परंतु त्यांनी बैठकीची तारीखही दिली नाही, मुदतही दिली नाही. आंदोलनाच्या जवळून गेले, आंदोलनाच्या पेंडलपासून जवळून गेले, पण माननीय जयकुमार गोरेने आंदोलनाच्या पेंडलकडे डुंकणही बघितलं नाही. ही जी गोष्ट आहे ना, लोकांना गृहीत धरायचं, लोकांना दुर्लक्षित करायचं, जनतेचे प्रश्न पायदळी तुडवायचे. खरं म्हणजे तुम्ही जर जनतेला पायदळी तुडत असाल तर जनतेने तुम्हाला डोक्यावर का घ्यावं हा आमच्या समोरचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यांना मंत्री केलं ते आम्ही फडणवीसच्या घरावर 8 ऑक्टोबर रोजी प्रचंड संख्येने जाणार आहोत हे मी आपल्या निमित्ताने सांगू शकतो. आम्ही इतका मॉब आमच्या महासंघाच्या आदेशाप्रमाणे आणि शिस्तीप्रमाणे शांत आहे. या शांततेचा या मंत्र्यांनी पोलीस डिपार्टमेंटने योग्य ते दखल घेऊन या प्रशासनाला सांगा. हे लोक जे आहेत ना, माजले म्हणून या ठिकाणी आले नाही, त्यांचं पोट जळतं म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. हे प्रशासनाला सांगण्याची गरज इथल्या पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी आणि योग्य ती दखल घ्यावी. तुम्हाला सांगतो, मॉब व्हायलंट व्हायला काही लागत नाही, पण आम्ही त्या मार्गावर जाणार नाहीत. आम्ही शांततेच्या मार्गाचाच अवलंब करून आम्ही या सगळ्या मागण्यांना मंजूर करणार आहोत, मंजूर करून घेणार आहोत हे मी नम्रपणे सांगतो. हे पहा, एक दगड उचलला त्याच्या खाली विंचू सापडला नाही तर दुसरा उचलू, तिसरा उचलू, चौथा उचलू, 5वा उचलू आणि जिथं विंचू आहे तो दगडाखालचा बाहेर काढू आणि तुकारामाच्या भाषेमध्ये उत्तर देऊ. भले तो देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माटे हनीकाठी. हा महाराष्ट्राला, शिवबाच्या महाराष्ट्राला, बाबासाहेबाच्या महाराष्ट्राला, फुल्यांच्या महाराष्ट्राला आणि या छत्रपतीच्या गादीला की जो महाराष्ट्राचा अभिमान आहे त्याला आज या मंत्री महोदयानं कलंक लावलेला आहे. आम्ही आमच्या मागण्या तर मग घेऊच घेऊ, पण हा लावलेला कलंक पुसून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही.